पाटील ऑफिशियल. आणि आज आम्ही निघालेलो आहेत केळंबा देवीला दर्शनासाठी खरोशी गावामध्ये. तर सर्व फॅमिली सोबत आहे, बघू शकता तुम्ही. तर गाईज आता निघालोय, पण पाऊस बघा किती आहे बाहेर, तुम्हाला दाखवतो मी. एकदम खतरनाक पाऊस आहे. रेड अलर्ट दिलेला आहे 3 दिवस महाराष्ट्रासाठी. आणि तरी पण देवीचं दर्शन चुकवायचं नाही म्हणून आम्ही आता दर्शनाला चाललोय. केळंबा देवीची स्टोरी सगळ्यांनाच माहिती असेल. केळीच्या झाडापासून प्रकट झालेली देवी खरोशी गावामध्ये. तर आता तिथे चाललो आम्ही दर्शनासाठी. दर्शन घेतो आणि पुढच्या अजून एक देवीला जाणार आहोत, ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. आणि हा आपला व्लॉग येणार आहे फेमस कोरिओग्राफर ऑलिन पाटील या यूट्यूब चॅनलवर. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. बाय. दर्शनासाठी लवकर निघालो, त्याच्यामुळे भूक लागली होती. तर सकाळी निघाल्यामुळे नाश्ता करणं तर हक्काचंच असतं आणि नेहमी आम्ही पनवेलला नाश्ता करतो. फेमस वडापाववाला आहे, पण तिकडे आम्ही जात नाही. तर शशी वडापाववाला तिकडे आमचा एक स्पॉट आहे, तिकडे नेहमी आम्ही नाश्ता करण्यासाठी जातो. काकांची गाडी पुढे लागली आहे, आता ती पार्क होती आहे आणि आम्ही जाणार आहोत शशी वडावाल्याकडे. तर आम्ही इथे आलो आहे. आता बसण्यासाठी जागा नव्हती, पण आम्ही कशी तरी जागा केली, कारण की इथे खूप गर्दी असते. आता थोड्याच वेळात आमचे वडापाव येणार आणि वडापावची ऑर्डर आम्ही दिली होती आणि ते आलेले आहेत. उत्तम टेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची चटणी जी फेमस असते ते आता खातो. तुम्ही पण कधीतरी या आणि विजिट करा. वडापाव आणि भजीवर ताव मारून आम्ही निघालो. तुम्ही आता इथे बघू शकता, हे त्यांचं काउंटर आहे. इथे मी कॅश पेड करून आता निघालो आहे. समोर इतकं पूर्ण भरून पाव वडे देवीचे त्यांचे खूप सारे वडापाव संपतात. तर गाईज आता आम्ही गाडीत बसलो आहे, शशी वडापावच्या इथून निघालो आहे आणि आता चाललो आहे खरोशीला. खूप पाऊस आहे आणि भिजत आलो आहे. बघा, गाडीत बसताना पण खूप पाऊस होता. तर गाईज आता जातो आणि मग तुम्हाला दर्शन देतो देवीचं. आम्ही आलेलो आहोत, आता इथे पोहोचलेलो आहोत. 3 मिनिटावरती मंदिर दाखवत आहे, पण ट्रॅफिक बघा, गर्दी बघा. आज संडे आहे आणि फुल ट्रॅफिक आहे. आता गाडी थांबलेली आहे आमची. 1 आवर झालाय ना. ऑलरेडी इतक्या गाड्या लागल्यात आणि इथे अशी लाईन लागलेली ट्रॅफिक. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत केळंबा देवीच्या दर्शनासाठी. इथे जत्रा लागलेली आहे मस्त. गाडीमधून उतरून आलो आहे आता चालत, कारण की पाऊस खूप आहे तर थोडासा लांब उतरायला लागला. खतरनाक गर्दी आहे, एकदम खतरनाक. तर गाईज आत्ता छत्री घेऊन कसा तरी प्रवास करत हे बघा, या रश्या आहेत, या छत्र्यांना लागतात आहेत म्हणून छत्री सारखी खाली येते. तर आम्ही आलेलो आहोत स्वयंभू केळंबा देवी प्रसन्न प्रवेशद्वाराजवळ. आता इथून वर चाललोय. तर कशी गर्दी आहे आणि काय आहे ते बघूया थोड्याच वेळात. सर्वांना सुद्धा असेल.
तर गाईज ऐकलं होतं इथे DJ असतो आणि खूप भारी असतो, आणि आज खरंच इतका भारी DJ होता की नाचायचं थांबलो नाही. काहीच दर्शन झालेलं आहे आता, मस्त एकदम दर्शन झालेलं आहे. भारी केळंबा देवीची भव्य अशी मूर्ती बघून आणि त्याचा मुखवटा बघून खूप भारी वाटलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे गोवर्धनी मातेकडे. बेलापूरला पण जाणार आहोत. सध्या पाऊस खूप आहे, गर्दी खूप आहे आणि इतका रस्ता मतलब भरलेला आहे पाण्याने. तर आम्हाला गाडी काढायला मिळते की नाही ते बघूया थोड्याच वेळात, आणि आपण भेटूया गोवर्धनी मातेला. बाय. तर गायचं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत गोवर्धनी कुठे रंगे गोवर्धनी मातेच्या दर्शनासाठी बेलापूरला. आता दर्शन खूप छान झालेलं आहे, एकदम मस्त वाटलं. तिथे गेल्यानंतर आपला DJ वरती गाणं लावलं होतं नवी मुंबईची पालखी, एकदम भारी वाईब आली. तर आता चाललो दर्शनाला. पुढच्या जेवण वगैरे काय असेल ते गाडीमध्ये आहे सोबत, खाऊन आता जाऊ. गाईज दाखव दोन्ही मागचं गाईज. तर गाईज आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. गोवर्धनीच्या मंदिरात ऍक्च्युली शूट करायला मिळालं नाही मीन्स लक्षात नाही राहिलं. तुम्ही तर ऑलरेडी आमचा व्लॉग बघितला असेल गोवर्धनीच्या मंदिरात, जे आम्ही सॉन्ग केलंय गोवर्धनी माय म्हणून. तर नसेल बघितलं तर UK प्रोडक्शन या YouTube चॅनलला जा आणि पटकन सॉन्ग बघा आणि आपला व्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जाऊन पटकन. नवीन चॅनल आहे फेमस कोरिओग्राफर ऑल इन पाटील. बाय.